इथून पोचलेला आहात. पहिल्यांदा मला त्याच्याविषयी अत्यंत दिलगिरी व्यक्त करायची आहे. आम्ही आमचा मुलगा NDAत पोचवू शकलोय, पण NDAचे व्हर्च्यूज किंवा NDAच्या गोष्टी अजून आमच्यापर्यंत पोहोचायच्या आहेत. इथून पुढच्या कार्यक्रमांमध्ये ही आम्ही निश्चित काळजी घेऊ की आम्ही जिथे आज आमचं मूल पाठवलंय त्या शिस्ती, त्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. सर, हा तसा आमचा अनअकॅडमिक कार्यक्रम आहे. आमचे दरवर्षी काही गुणवंतांचा सोहळा असेल किंवा काय या गोष्टी ठरलेल्या असतात. आज NDA सारख्या अत्यंत कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना किंवा आज आमचा एक विद्यार्थी ज्याचं नाटामध्ये सुद्धा ऑल इंडिया रँक 1 घेऊन आलेले आहे. खरं तर ही प्रक्रिया त्यांनी जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. आणि म्हणून मग मी सैनिक कल्याण सेंटरमध्ये गेलो आणि मग तिथं त्यांना माझी बाब सांगितली, आम्हाला याच्यासाठी योग्य व्यक्ती सुचवा. की माझ्या विद्यार्थ्याचं कौतुक करायला अशी व्यक्ती सांगलीमध्ये आहे की ज्यांनी व्यक्ती म्हणावी. आता सर अधिकाऱ्याने आम्ही कुटुंबातली व्यक्ती म्हणू शकतो. ब्रिगेडियर सरांनी सांगितलं की सर, तुम्ही तुमच्या बाजूने रिटर्नची तयारी उत्तम करून घ्यायला लागलाय. दरवर्षी 4-5 मुलं ही तुम्ही क्लिअर करायला लागलाय. बोलले की सगळ्यांना प्रश्न पडतो की मी कुठल्या डिफेन्स स्कूलमध्ये होतो काय, डिफेन्स बॅकग्राऊंड आहे काय. पण हे सगळं करत असताना हे सगळे गोष्टी कन्सिडर करून जो मेजर प्रश्न होता मला, दॅट वॉज द व्हाय. तू हे काय करायला लागलायस, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि सगळ्यांनी म्हणजे मी प्रिपरेशन चालू असताना रिझल्ट आल्यापासनं किंवा सिलेक्शन झाल्यापासनं हा सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न आहे. आणि हे मला आता स्पीचचं मला सुरुवात ह्यानंच करायचं आहे की आता फक्त ह्या फील्डमध्ये नसेल किंवा जेव्हा पण तुम्हाला कुठलं जर करिअर ऑप्शन चूज करायचं आहे, प्रीती म्हणून मला कळालं. कारण जसं की न्यूजपेपरमध्ये आलेलं की जाहिरात की प्रीती किंवा NDA मुलींसाठी उघडले. त्यामुळे दिदीच्या डोक्यात आलं की एक ट्राय घेऊन बघूया NDA काय असतं, रिटर्न एक्झाम तर बघूया. डोक्यात ठेवलं असतं तर माझं NDA कदाचित झालं पण नसतं. इट इज तुम्ही लहानपणापासून काय करत आलाय आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे हे त्यांनी बघतात. आणि मी ह्याच्याबद्दल हाच विचार केला की मला पण म्हणजे नॅचरली असे आवड किंवा दॅट वॉज द डोमेन विच वॉज एक्साइटिंग मी अलॉट. त्यामुळे मी विचार केल्यावर मला कळालं की लहानपणीपासून मी जे गोष्टी करत आलोय, लहानपणी करत होतो तेच मला आवडायच्या. आणि मी जेव्हा हे करिअर चूज करेन तेव्हा मला हे गोष्टी करता येतील आणि मी हे खूप एन्जॉय करेन. हा जॉब मला फक्त जॉबच नाही वाटणार, जे मला लहानपणीपासून करायला मिळत होतं. मला वाटायचं की अभि ये नाही करणार मेरे को, तेच करायचं आहे. त्यामुळं ते माझं मेजर मोटिवेशनच होतं. आता असं असताना जर तुम्ही हे, आता मी तुम्हाला पण सांगतो एक दिस इज अ पीस ऑफ ॲडवाईस फ्रॉम मी, की तुम्ही जे इंट्रोस्पेक्शन करताय, तुम्हाला जे लहानपणीपासून करायचं होतं ते जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्ही त्याला फुल 100% तुमचं डिटर्मिनेशन, हार्डवर्क तुम्हाला ऑटोमॅटिकली येईल. आणि फक्त हार्डवर्क आणि डेडिकेशन नाही, तुम्ही स्वतः मॅनिफेस्टेशन चालू कराल स्वतःमध्ये की मी आता माझं एक्झाम्पल दिलं की मी असं गृहीतच झालेलं की मी आता कॅडेटसारखं वागणार आहे. कोण पण मला बघितलं मला असं म्हणायला पाहिजे की यार ह्याच्यात म्हणजे काय तर कॅडेट आहे किंवा कुठला तर डिफेन्स ॲस्पिरंट आहे किंवा कुठला तर सैनिक स्कूलमधला मुलगा आहे. माझं जेव्हा प्रिपरेशन चालू होतं तेव्हा वन ऑफ द मेजर आणि फर्स्ट ऑब्स्टिकल माझ्याजवळ होतं की आता 2 वर्ष मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो, आय वॉज एसिंग इन ऑल फील्ड्स. माझा परफॉर्मन्स खूपच सगळ्यात चांगला होता. SSB बद्दल म्हणजे SSB इज लाईक इंटरव्ह्यू जे खूप अवघड मानलं जातं, त्याच्यामध्ये पण होप्स सगळ्यांचे चांगले होते, फीडबॅक सगळ्यांचे चांगले होते. पण जेव्हा माझी रिटर्न एक्झाम झाली, मी आन्सर की काढली आणि आन्सर कीवरनं मला कळालं की अरे यार मी म्हणजे मला एक्सपेक्टेडपेक्षा जरा बरेच कमी मार्क आहेत. आणि माझं असं होतं की अरे मी रिटर्न क्लिअर करेनच का नाही.
मग हा जो मेजर जो थॉट असतो की अरे यार सगळ्यांना एक्सपेक्टेशन आहेत, हे आहेत, सगळेजण म्हणतात मी सगळ्यात हे आहे, म्हणजे एसिंग असेल, एस एस पी मी करून टाकेल, हे करून टाकेल, जे करून टाकेल, पण माझा रिटर्नमध्येच प्रॉब्लेम होता आहे. मग तो जो फॅक्टर होता किंवा तो जो मोमेंट होता तो माझ्या आयुष्यातला किंवा या जर्नीमधला सगळ्यात मोठा आणि पहिला सेटबॅक मी असेल असं म्हणतात. इथं आला ते बघून मला फार बरं वाटतं. ज्यावेळेला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणालाच माहीत नव्हतं. मी एका छोट्याशा गावात आलो होतो, आमचं खूप माझं गाव, आणि मला तरी वाटतं माझ्या बघण्यात किंवा ऐकण्यात असं नाही आहे. आय मस्ट बी फर्स्ट कॅडेट टू बी सिलेक्टेड फॉर सांगली डिस्ट्रिक्ट ओनली. माझ्या पुढं कोण होतं, माझ्या मागे पण रस्ता आले, पण माझ्या पुढं कोण होतं ते बहुतेक मी ह्याच्यामध्ये तुला बघितलं सैनिक कल्याणामध्ये त्याची लिस्ट असते, तर माझ्या पुढं कोण नव्हतं. त्याचबरोबर दुसरं जर असेल तर माझ्याबरोबर आणखी एक होता, ते लक्ष्मीकांत पाटील होते EAD आणि ते अंतर्गत, त्यामुळे आम्ही दोघे जण अंतर्गत होतो आणि या सांगली जिल्ह्यातले सर्वप्रथम NDA ला सिलेक्ट झाले. आम्हाला NDA, आम्हाला सैनिक, आम्हाला काही माहित नाही. जेव्हा आम्ही सैनिक स्कूलला गेलो होतो तर आम्ही सैनिक स्कूलला कशाला गेलो हे सुद्धा आम्हाला माहित नाही. आठवी नववी दहावीला जातो सतत गायडन्स स्कूलला जावा, स्कूलला सोडा, त्याला स्कूलवरून All the winners, congratulations, you are an inspiration. And I would just tell, जीवनातलं युद्ध फक्त दोन शब्दामध्ये, जानना और मानना. जानने के लिए गूगल है, चैट जीपीटी है, परप्लेक्सिटी है, एवरीथिंग. बट मानने के लिए कौन है? ऑल माय 11th स्टैंडर्ड मेरे स्टूडेंट्स कौन है जानने के लिए, मानने के लिए? आय कॅन लिसन टू यू. आज 2 तासाचं बोलायचं कोटा झालेला आहे माझा. आय एम नॉट गेटिंग द आंसर्स. मानने के लिए कौन है? हम. तो मानने के लिए आप हो, जानने के लिए जग है. All the world will tell you, do this, do this, do this, do this. But only you know whether you can do it or no. So you fight is between जानना and मानना. मानने के लिए there is no help. Only you know your confidence, you know your capabilities, and the day you know yourself, everything falls in place. Harshit will agree with me. There are hundreds of things, hundreds of people would have advised him, everybody, everything. But the day he decided, मुझे ये करना है, मुझे ये करके दिखाना है, the day he started talking to himself, he was on his way. दिशा बदलोगे, दशा बदलेगी. प्रॉब्लम को देखने का नजरिया बदलोगे तो उसमें आपको फीडबैक नजर आएगा, सेटबैक नहीं आएगा. आज सकाळी बरोबर ठरवलं होतं, त्यामुळे आम्ही लोक बोलले वेळ झालेला आहे. आम्ही मुली पण झालो आमचं जे कौतुक झालं आहे मुलाचं, त्यामुळं थोडं शक्य बोलायला कमी शकतात. नंतर त्यांची नक्की बोलू. इथे उपस्थित सगळे मान्यवर, गुरुजन, पेरेंट्स, आणखी बॅरिस्टर पॅरेंट्स, सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आज हा प्रोग्राम आपल्या सगळ्यांसाठी ठेवला. कोरोनानंतर सर माझ्याकडे आले पुण्याला. त्यांना इथं कॅप्टन कोर म्हणून विद्याधर कोर माझे क्लासमेट सर्व्हिस स्कूलचे. तर सरांनी सर सर्व्हिस स्कूलचे आहेत, ते फर्स्ट बॅच आहेत आणि मी
He joined in 61, I joined in 71. He is NDA 42, I am NDA 62. आणि आता कोइन्सिडन्स आहे की ही वॉज इन चायनीज स्कूल 61 स्कूल वॉज क्रिएटेड इट वॉज क्रिएटेड फॉर मी आय वॉज बॉर्न इन 61. आपल्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष भेटले ब्रिगेडियर डॉक्टर सुनील बोधे सर, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिटायर्ड विंग कमांडर शौर्य पदक विजेते प्रकाश नवले सर, यांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो.